श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्याचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला काहीतरी शिकवत असतो. प्रत्येक संदेशामार्फत स्वामी महाराज आपल्याला एक प्रकारची नवी शिकवण देत असतात. हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. आजचा संदेश ऐकण्यासाठी तुमच्या समोर जे 2 फूल दिसत आहेत त्यापैकी एक फूल निवडा आणि स्वामी संदेश काय आहेत तेही जाणून घेऊया. त्यासोबतच संदेशामध्ये सांगितल्याप्रमाणे जगण्याचा जर प्रयत्न तुम्ही केला तर तुम्ही स्वामीमय झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी सांगतात, स्वामी भक्तांनो, स्वामीने तुम्हाला उंच भरारी घेण्यासाठी पंख दिले आहेत. त्यासाठी तुमचा दृष्टिकोन आता विशाल करा. ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडत होता त्या गोष्टी आता तुम्हाला खूप शिल्लक साध्या वाटतील, कारण त्याहून कितीतरी पटीने मोठे यश तुमच्या पदरात आता पडणार आहे. स्वामीची कृपा जेव्हा तुमच्यावर बरसते तेव्हा ते रिमझिम पडत नाही तर ते मुसळधार बरसते. तुमचे पात्रे आत्ता भरून वाहतील आणि अंगण हे ओले चिंब होतील. इतका आनंद तुम्हाला मिळणार आहे की कधी कधी तुम्हाला प्रश्न पडेल की देवाला माझी आठवण आत्ताच का झाली. पण उत्तर सोपं आहे. जेव्हा आपल्याला भूक कडाडून लागते तेव्हाच खरी अन्नाची किंमत कळते. तुम्हाला सुखाची खरी किंमत कळावी म्हणून स्वामींनी तुम्हाला थोडा वेळ ताटकळत ठेवले होते. स्वामी भक्तांनो, आता ती वेळ संपली आहे. तुमच्या घरातील अन्नाच्या प्रत्येक घासात आता आरोग्याचे वरदान असेल. जे औषध तुम्हाला लागत नव्हते ते आत्ता लागू पडेल. जी कामे अडकून पडलेली होती ते आत्ता गती घेतील. इतकेच काय तर तुमचे शत्रूसुद्धा तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील. हे तुमच्या वागण्यातून नाही, तुमच्या वागण्याच्या जादूत नसून ती स्वामीच्या नावाची शक्ती आहे. ते समोरच्याची बुद्धी बदलेल. तुमच्या आयुष्यात आता कल्पवृक्षाची सावली पडणार आहे. कल्पवृक्ष म्हणजे अशी जागा पूर्ण होते. आत्ता तुमचे घर कल्पवृक्षासारखे होणार आहे. तुम्ही मनात एखादा विचार कराल आणि परिस्थिती तशी घडायला लागेल. पण इथे एक साधना, त्याचा इशारासुद्धा आहे की स्वामी भक्तांनो, जेव्हा आपले विचार सत्यात उतरतात तेव्हा आपण फक्त चांगले विचार केले पाहिजे. कोणाचेही वाईट व्हावे असा विचार चुकूनही मनात आणू नका, कारण स्वामीच्या दरबारात दुसऱ्याचे वाईट होणे हे असे मनात आणणारे भक्तसुद्धा चालत नाहीत. त्यामुळे तुम्ही आता तयार राहा, कारण स्वामी स्वतः तुमच्यासाठी रस्ता तयार करत आहे. आजवर तुम्ही ज्या अंधारात जात पडत होता तो अंधार विरळ झाला आहे. तुमच्या घराच्या खिडकीतून येणारा प्रकाश हा केवळ सूर्याचा नसून तो तुमच्या उजळणाऱ्या नशिबाचा, भविष्याचा. आता तुम्हाला प्रत्येक मार्ग स्वतः एकदम ठोक दिसणार आहे. आता तुमचे नशीब बदलणार आहे. तुम्हाला जाणवले की तुमच्या मनावरचे ओझे आता दूर होत आहे. तुमच्या आत्म्याने ईश्वराला आत्ताच ईश्वरी संकेताला ओळखले आहे. तुमच्या दारावर येणारी गुड न्यूज आता तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट ठरणार आहे. फक्त तुम्ही रोज सकाळी उठल्यावर म्हणायचं की हे स्वामी आई, आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर, चांगला आणि आनंददायी दिवस असू दे. हे तुमची एक ओळख तुमच्या दिवसाचे सोने काय एकदम अशी भरभराट करणार आहे की निसर्गातील लहरी तुमच्या अज्ञात राहतील. हे जे कामे तुमच्या अडकलेली होती ते आपोआप मार्गी लागतील. तुम्हाला कोणाच्या मागे धावण्याची गरज पडणार नाही, तर संधी तुमच्या दारात चालून येणार आहे. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, कितीही झाले तरी आत्ता स्वामीचा महाप्रसाद सोडायचं नाही, कारण आता यशाच्या मार्गावर तुमचे नाव कोरलेले आहे. आता येणारी ती आनंदाची बातमी म्हणजे केवळ नशिबाचा खेळ नाही, तर तो स्वामींनी तुमच्या संयमाला दिलेला महाप्रसाद आहे. हा प्रसाद ग्रहण करताना मनात कोणतीही शंका ठेवू नका. कधी कधी आपल्याला असे निगेटिव्ह विचार येतात की थोडं आयुष्यात काही चांगले व्हायला लागलं तर आपल्याला
अशी भीती वाटते की आपल्याला असं वाटतं की काही वाईट तर होणार नाही ना. पण नाही, कारण की माणसाचं मन हे अत्यंत चंचल असतं. ते सारखे भविष्याच्या चिंतेत व भूतकाळाच्या आठवणीत दडलेलं असतं. पण स्वामीचा विचार आपल्याला वर्तमानात जगायला शिकवतो. या क्षणी स्वामी तुमच्याकडे पाहत आहे. तुमच्या अंतरात्म्यातील ते हाक त्यांनी ऐकले आहे. कित्येक दिवसापासून, कित्येक महिन्यापासून तुम्ही ज्या गोष्टीसाठी तडफडत होता, त्या प्रश्नाचे उत्तर शोधत होता, आता ते उत्तर तुमच्यासमोर येणार आहे. होय, फक्त तुम्ही विश्वास ठेवा. तुमचे दुःख आता कायमच दूर होणार आहे. हा देवी संकेत तुमच्यासमोर पोहोचलेला आहे. हा योगायोग नाही, तर तुमच्या प्रारब्धाचा आणि स्वामीच्या कृपेचा हा मिलाप आहे. जेव्हा माणसाचे प्रयत्न करतात, तेव्हा ईश्वराची योजना सुरू होते आणि आजचा दिवस तुमच्यासाठी तीच योजना घेऊन आला आहे. तुम्ही कदाचित विचार करत असाल की माझ्याच वाट्याला हे दुःख का, माझ्या नशिबात हा संघर्ष का? पण लक्षात ठेवा, तुम्ही स्वामीचे प्रिय भक्त आहात आणि स्वामींना अशीच प्रिय भक्तही आवडत असतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आत्ता ज्यांनी 1 नंबरचं फूल निवडले आहे, त्यांना स्वामी महाराज काय संदेश देतात हे जाणून घेऊया. स्वामी सांगतात, स्वामी भक्त हो, फक्त तुम्ही विश्वास ठेवा. आत्ता तुम्हाला तेही बक्षीस मिळणार आहे जे तुम्ही ज्या गोष्टीची आज सोडून दिले होतं. होय, एका चांदीच्या काठीवर तुमच्या हाताऐवजी तुमच्या हातात सोन्याची काठी येणार आहे. फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. पुन्हा तुम्ही सर्वजण मिळून एकदा श्रद्धेने आणि प्रेमाने श्री स्वामी समर्थ असे तुम्ही कमेंट करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा तू आतून खूप बलवान आहेस, ताकदवान आहेस. जगाचा स्वभाव बदलण्याचा आहे, तो नेहमी बदलत राहणार. आज जे तुझ्यासोबत आहे ते तुझ्यासोबत उद्याप्रमाणे राहणार नाहीत. ते तिरकेपणाने वागू शकतात, तुझी साथ सोडू शकतात. आज जे तुझ्यात कौतुक करतोय, ते तुझी स्तुती करतात, ते उद्या तुझ्याकडे दुर्लक्ष करतील. जर तुझी ताकद दुसऱ्याच्या वागण्यावरून अवलंबून असेल, दुसऱ्याच्या प्रतिक्रियेवर टिकलेली असेल, तर प्रत्येक वेळी होणारा हा बदल तुला हेलावून सोडेल, तुला त्रास देईल. पण ज्या दिवशी तू स्वतःसाठी उभा राहशील, स्वतःची ओळख निर्माण करशील, त्या दिवशी हे अवलंबून राहणे हे देखील दूर होईल. मित्रावर विसंबून तू राहू नकोस. तू स्वतःच्या क्षमतांना ओळख. तू डगमगू नकोस. आता तुझ्या जुन्या सवयी तू परत करू नकोस. तू कमकुवत पडत जाशील. तू शांत राहिलास आणि आपल्या निर्णयावर ठाम राहिला तर हळूहळू ते ना तुला जाणवेल की जगाच्या करोडो वागण्याच्या आत तुझ्या तितक्याच परिणाम होत नाही. तुला त्रास होत नाही. आधीच्या गोष्टी आता त्या गोष्टी फक्त ऐकू येतात, मनाला लागत नाही, तुझ्यावर परिणाम करत नाहीत. परिस्थिती तुला स्वतःची उत्तरे शोधण्याचे समजते. जेव्हा तू हे मान्य करतोस की प्रत्येकजण तुला समजून घेऊ शकत नाही, तेव्हा मनाला होणाऱ्या जखमासुद्धा आपोआप भरू लागतात. म्हणून तू लोकांवर विसंबून राहू नकोस. लोकांचे कामच आहे नावे ठेवणे. तुझे देवाकडे मागत आहे ते आता साक्षात भगवंत तुला देणार आहे. त्यामुळे कधीतरी समजून घेणे सुद्धा महत्त्वाचे ठरते. नेहमीच माझंच खरं म्हणून चालत नाही. शब्द देणाऱ्या आयुष्यभर सोबत असतील असं नाही की नसतं. कधी कधी सुद्धा खूप साथ देतात माणसं नाहीत. त्यामुळे कधीच खचून जायचं नाही. काळ वेळ हे सगळं बदलत असतं. फक्त विश्वास असावा लागतो, तो संयम, आणि तो संयम तुझ्यात आहे. बाळा, मला माहीत आहे तू माझा प्रिय भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असा जयघोष करायला विसरू नको. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. होय बाळा, आता तुला तुझ्यासमोर जे आले आहे ते सर्व संकटे मी दूर करून घेणार आहे. काळजीने, चिंतेने तू व्याकुळ झाला आहेस, ते सर्व दुःख आता दूर होणार आहे. तू चिंतामुक्त हो. संकटातून, काळजीतून सर्व आता मुक्तता तुझ्या आयुष्यातून जाणार आहे.
आता तुला यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. हा माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. तू ते स्वीकार कर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.